मालेवाड डॉक्टर चक्रवार कुलकर्णी केमिस्ट्री क्लासेसमध्ये डेली ऑनलाईन लेक्चर्स, 12th नीट JEE ची तयारी, भरपूर ऑनलाईन प्रॅक्टिस एक्झाम्स. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा. Okay students, so let us discuss a very important topic from your 10th standard syllabus, which is called as metallurgy. Now what this metallurgy actually is? So if we look at the periodic table, we find that in periodic table so many elements are there, and majority of the elements they are present in metallic form. Periodic table मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्याचं मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स या पद्धतीने आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. आणि पिरियॉडिक टेबल मध्ये जो S ब्लॉक आहे तो पूर्ण मेटल आहे. मध्ये असणारा D ब्लॉक जो आहे तो देखील पूर्ण मेटॅलिक आहे. F ब्लॉक मध्ये असणारे ऍट द बॉटम ऑफ पिरियॉडिक टेबल ते एलिमेंट सुद्धा मेटॅलिक आहेत. आता राहिला फक्त P ब्लॉक जो एक्स्ट्रीम राईट साइडला असतो पिरियॉडिक टेबल मध्ये. या P ब्लॉक मध्ये मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटॅलॉइड सुद्धा आहे. व्हॉट आय मीन टू से की पिरियॉडिक टेबल मध्ये असणारे मेजॉरिटी ऑफ द एलिमेंट्स, जास्तीत जास्त एलिमेंट्स हे मेटॅलिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट होत असतात. मग आता हे मेटल्स ऍक्च्युअली आपल्याला मिळतात कुठून? वी ऑब्टेन दीज मेटल्स फ्रॉम द अर्थ्स क्रस्ट. जमिनीच्या पृष्ठभागाखाली आपल्याला हे मेटल्सचे साठे अवेलेबल होतात आणि तिथून आपण त्यांना बाहेर काढतो. ज्याच्यामध्ये आपल्याला मेटल अस्तित्वात सापडतो त्याला आपण मिनरल हा शब्द वापरतो. आणि ज्या मिनरल्स मधून आपल्याला प्रॉफिटेबल क्वांटिटी मध्ये मेटल बाहेर मिळवता येतो त्याला आपण ओर हा शब्द असा म्हणत असतो. सो व्हॉट इज अन ओर? ओर इज नथिंग बट सच मिनरल की ज्याच्यामधून प्रॉफिटेबल अमाउंट मध्ये आपण मेटल मिळवू शकतो. नाउ देर आर व्हेरियस ओर्स. मग ह्या ओर्स वर कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रोसेसेस करायच्या हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. सो सिम्पली व्हॉट इज मेटॅलर्जी? मेटॅलर्जी इज अ प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग मेटल फ्रॉम अर्थ्स क्रस्ट and various processes we have to perform on it so as to convert that metal in usable form. मग एखादा मेटल जमिनीतून बाहेर काढणे, बाहेर काढल्याच्या नंतर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस करणे जेणेकरून आपल्याला त्याला वापरण्याजोग्या फॉर्म मध्ये मिळवता येऊ शकेल. दॅट इज नथिंग बट मेटलर्जी वी कॅन से. सो व्हॉट वी डू? जेव्हा आपण एखादा मेटल जमिनीमधून बाहेर काढतो तर ऑब्व्हियसली त्याच्यासोबत काय असोसिएटेड असणार? इम्प्युरिटीज असोसिएटेड असतात. मेटल हा 100% प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला जमिनीमध्ये मिळत नाही. मग तो जो इम्प्युअर मेटल आहे, दॅट इम्प्युअर मेटल ज्याला आपण म्हणूया, त्याच्यामध्ये काय असणार? ऑब्व्हियसली व्हॉट वी आर हॅव्हिंग मेटल इन इट. सोबत त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात which is called as gangue. So in metallurgical process what we try to do, we try to remove this particular part gangue, and after removing these impurities we are going to get metal. मग कुठल्या कुठल्या प्रोसेस भेटायच्यासाठी आपण करीत असतो बघून घ्या. some common processes which are used in metallurgical operations. त्या प्रोसेसेस अशा आहेत. फर्स्ट वन, it is called as concentration. Second one, it is called as roasting. याच्यासारखीच आणखीन एक मेथड असते, or calcination. Third step, it is called as smelting, which is also called as reduction. And finally, the fourth one, it is called as refining, which is called as purification. So these are the four important steps. ह्या अतिशय 4 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत की ज्या आपण फॉलो करत असतो जेणेकरून आपल्याला जो मेटल आहे तो प्युअर स्टेट मध्ये वापरण्याजोग्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळाला पाहिजे. सो in today's lecture what we are going to discuss, the first step
विच इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. ही प्रोसेस ह्याच्यामध्ये बाकीच्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत हे डिटेल मॅनर मध्ये आज आपण डिस्कस करतोय. See, we are going to discuss concentration of force. So what do you mean by concentration of force? Suppose असं एक्झाम्पल घ्या की आपल्याकडे 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम इम्प्युअर मेटल आहे, म्हणजेच ओर आहे. अँड जस्ट इमॅजिन की ह्या 1000 ग्रॅम ओर मध्ये सपोज 600 ग्रॅम हा मेटल आहे आणि 400 ग्रॅम्स ह्या इम्प्युरिटीज आहेत. जर मी तुम्हाला विचारलं की ह्याच्यामध्ये किती पर्सेंट मेटल आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही सांगू शकता की सर हे जे काही आमच्या समोर कंपोजिशन तुम्ही आणलेलं आहे त्याच्यामध्ये 60% मेटल आहे आणि 40% काय आहे, इम्प्युरिटीज आहे. ऑब्व्हियसली यू आर करेक्ट. मग 60% मेटल सध्या अवेलेबल आहे, 40% इम्प्युरिटीज आहेत. जस्ट विचार करा की ह्या ओरला आपण वॉश केलं विथ द हेल्प ऑफ वॉटर. कॉमनली अवेलेबल सॉल्व्हंट इज वॉटर. आफ्टर वॉशिंग विथ वॉटर व्हॉट विल हॅपन, सम इम्प्युरिटीज विल फ्लो अवे विथ द वॉटर. जमिनीमधून जेव्हा ओर बाहेर काढलेली असेल त्याच्यासोबत माती लागलेली असेल, इतर काही क्षार असतील, सॉल्ट्स म्हणतो आपण त्यांना, की ते वॉटरनं इझिली काय केले जातात, वॉश अवे केले जातात. आणि आफ्टर सम टाइम असं लक्षात आलं की माझ्याकडे 600 ग्रॅम मेटल आहे आणि 200 ग्रॅम काय उरल्यात, इम्प्युरिटी. जस्ट इमॅजिन. मग आम्ही जेव्हा मुलांना विचारतो सांगा रे मुलांनो मेटलचं पर्सेंटेज वाढलं का नाही, मुलं म्हणतात नाही. नीट बघा वाढले. हे जे 600 ग्रॅम आहे 1000 ग्रॅम ओर मध्ये 600 ग्रॅम मेटल होतात. आता 800 मध्ये 600 आहे. 1000 मधल्या 600 पेक्षा 800 मधले 600 हे हायर पर्सेंटेज असतं. म्हणजे सोप्या भाषेत लक्षात घ्या, व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. जसं जसं आपण काय कमी करणार, इम्प्युरिटीजचं पर्सेंटेज कमी करत जाणार, तसं तसं मेटलचं पर्सेंटेज वाढत जाणार. आणि ह्या प्रोसेसला म्हणतो बेटा आपण कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन, रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज अँड इन्क्रीजिंग द पर्सेंटेज ऑफ मेटल इन द ओर. या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. मग कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. देर आर व्हेरियस टाइप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इट इज कॉल्ड एज हायड्रॉलिक वॉशिंग. See what is hydraulic washing? Washing the ore with the help of water. It is called as hydraulic washing. पाण्याने ती ओर स्वच्छ धुणे या पद्धतीने आपण करतो. नेमकं काय करायचं असतं, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की जेव्हा एखादी ओर आपण जमिनीतून बाहेर काढतो, बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती पहिल्यांदा रोलर फिरवावा लागतो. म्हणजे व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू क्रश द ओर. ओर एकदा क्रश केली, पावडर फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केली की मग त्याला वॉटरनी वॉश करणे, ह्या प्रोसेसला म्हणतो आपण हायड्रॉलिक वॉशिंग. आता ही जी हायड्रॉलिक वॉशिंग आहे त्याच्यामध्ये विल्फ्लीस टेबल एक आहे तुमच्या सिलेबसमध्ये आणि एक आहे हायड्रॉलिक क्लासिफायर. काय असतो विल्फ्लीस टेबल समजून घ्या. मी तुम्हाला रफली दाखवतो की ह्या पद्धतीची एक अरेंजमेंट करायची. Now this is nothing but a kind of table. ह्या टेबल मध्ये जे काही ह्या अटॅचमेंट्स दिलेल्या आहेत ह्या मुव्हेबल आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, त्याच्यातला एक पार्ट असा वरती खाली करू शकतो, आपण त्याला मूव्ह करू शकतो. आणि ह्या टेबलच्या साइडनं अशा पद्धतीनं कठडे उभे केलेले असतात, पार्टिशन उभं केलेलं असतं. अँड व्हॉट वी हॅव टू डू, जी ओर असेल पावडर्ड ओर, ही ओर आपण ह्याच्यावरती टाकणार
आणि सोबत ह्याच्यामध्ये वॉटरचा फ्लो आपल्याला पास करायचा आहे. पावडर केलेली ओर आहे, टेबल अशा पद्धतीने मूव्ह होत आहे, त्याच्यातले जॉईंट्स, आणि तुम्ही वॉटर पास करताय. ह्याच्या खाली ट्रे लावलेला असतो. आता ट्रेचं काम काय, जसं आपण कॅरम खेळतो, कॅरम खेळत असताना बोर्ड्स इकडे तिकडे कुठे पण पडू नये आणि म्हणून त्याच्या खाली अशी जाळी असते. बोर्ड जर निसटली त्याच्यामध्ये पडणार आहे. लाईक दिस. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही इथून वॉटर पास कराल त्यावेळेस पावडर्ड ओर मध्ये असणाऱ्या इम्प्युरिटीज वॉटर सोबत वॉश अवे होतात, धुवून टाकल्या जातात आणि जो जो मेटलचा पार्ट आहे तो खाली ट्रे मध्ये जमा होतो. दिस इज अ व्हेरी सिंपल टेक्निक विच इज कॉल्ड एज विल्फली टेबल. आणि हा टाईप आहे कशाचा, हायड्रॉलिक वॉशिंग. सिमिलरली व्हॉट कॅन वी डू, बघून घ्या. We can have another thing which is called as hydraulic classifier. Such kind of arrangement is present. See what we have to do here. जसं आपण दळण वगैरे आणण्यासाठी गिरणीचा वापर करतो, चक्की ज्याला म्हणतो आपण, तर ज्या पद्धतीने आपण चक्कीमध्ये दळण वगैरे टाकत असतो, इन द सेम मॅनर व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू ऍड द पावडर्ड ओर फ्रॉम दिस साइड. रिमेंबर व्हॉट दिस पावडर्ड ओर हॅज, इट हॅज मेटल प्लस इम्प्युरिटीज. दोघांचा पण चुरा झालाय, दोघांना पण आपण क्रश केलेला आहे. आणि मग जेव्हा ही पावडर्ड ओर तुम्ही ह्याच्यामध्ये सोडणार, व्हॉट विल हॅपन, वॉटर तुम्ही ह्या बाजूने पास करताय फ्रॉम बॉटम साइड. वॉटरची लेवल अशी वाढत जाईल बेटा, आणि इथून येणारा जो मेटल आहे तो कंपॅरेटिव्हली जड असतो, त्याची डेन्सिटी जास्त असते. इट इज नॉट गोइंग टू बी वॉश्ड अवे. मेटल वाहून जाणार नाही, तो मेटल हळूहळू घसरत घसरत खाली येईल. एखाद्याला वाटेल सर तो आला आणि ह्या पाईप मध्ये अडकून बसला, तर नाही, त्याची काळजी घेतलेली असते. इथे एक जाळी बसवलेली असेल, मेश इज प्रेझेंट, अँड मेटल गेट सेटल ऍट द बॉटम. इथे तुमचा मेटॅलिक पार्ट जमा होईल. व्हॉट अबाउट द इम्प्युरिटीज, सी इम्प्युरिटीज आर कंपॅरेटिव्हली लाईट इन वेट. इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या वजनानं हलक्या असतात आणि म्हणून त्या इम्प्युरिटीज अशा वॉटरची लेवल वाढत गेली की वॉटर काही इकडून बाहेर येणार नाहीये, ह्या पर्टिक्युलर लेवलच्या पलीकडे गेलं की ते इकडच्या बाजूने जाईल आणि बाहेर जाणारं जे वॉटर असेल हे इम्प्युअर वॉटर असेल, कारण त्याच्यासोबत काय वॉश अवे झालेले आहेत, इम्प्युरिटीज, दे आर वॉश्ड अवे. ह्या पद्धतीनं तुम्ही इम्प्युरिटीज बाहेर काढून टाकू शकता आणि त्याच्यानंतर आपण जो आहे तो मेटल खाली कलेक्ट करू शकतो. रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज म्हणजे मेटलचं पर्सेंटेज वाढलं, म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही ओरला काय केलं, कॉन्सन्ट्रेशन केलं किंवा त्याला कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये मिळवलं. See, next method of concentration itself, which has been mentioned in our syllabus,
इज मॅग्नेटिक सेपरेशन. बघा बेटा, एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. हाऊ दी सबस्टन्सेस कॅन बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट, हे आपण समजून घेणार आहोत. असं इमॅजिन करा की एका प्लेटमध्ये किंवा एका डिशमध्ये, एका भांड्यामध्ये तुमच्याकडे कोरडा रवा आहे आणि त्या रव्यामध्ये आपण काय केलं, काही टाचण्या, लोखंडाचे छोटे छोटे तुकडे ह्याच्यामध्ये ऍड करून टाकले. मग त्याला छानपैकी मिक्स करून टाकले सरांनी. इन दिस पर्टिक्युलर केस हाऊ दिस टू थिंग्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर कळतं आपल्याला. यूज अ मॅग्नेट. मग जेव्हा तुम्ही मॅग्नेट यूज करणार, व्हॉट इज गोइंग टू हॅपन, त्या रव्यामध्ये असा हात फिरवायचा आणि मॅग्नेट असं जवळ जवळ न्यायचं. जे काही लोखंडी तुकडे असतील ते त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतील. मग त्या बाउलमध्ये रवा शिल्लक राहील. नाव इट इज टोटली फ्री फ्रॉम आयन पार्टिकल्स वॉटेवर. मग ही मेथड मी का वापरू शकलो, कशामुळे करू शकलो, कारण मला माहित होतं की ह्याच्यातला एक सबस्टन्स जो आहे तो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणारा आहे आणि दुसरा जो सबस्टन्स आहे तो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणारा नाहीये. ह्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज मला घेता येतं. अँड सिम्पली दिस इज नथिंग बट मॅग्नेटिक सेपरेशन. मग आता हेच लॉजिक आपण इकडे ओरच्या बाबतीत का वापरू नये. बघा, सपोज या टाईपची अरेंजमेंट आहे. आता हे जे आहे ना, तुम्हाला काही गोष्टी इमॅजिन कराव्या लागतील. म्हणजे ऍक्च्युअली हा एक असा मोठा ड्रम आहे, असा तो तुमच्याकडे येतोय, असा इमॅजिन करा. हा देखील असा दुसऱ्या प्रकारचा ड्रम आहे, तो देखील असा तुमच्याकडे येतोय, असा इमॅजिन करा. आणि त्याच्यावरती असा बेल्ट पांघरलेला आहे. मग हे जे काही ड्रम्स आहेत याच्यापैकी एक हा मॅग्नेटचा बनलेला आहे. मॅग्नेटचा बनलेला नसेल तर त्याच्यामध्ये असे मॅग्नेट भरून टाकायचे त्या ड्रम मध्ये, आणि एक मात्र साधा नॉन मॅग्नेटिक. नाउ व्हॉट विल हॅपन हिअर, आय एम गोइंग टू ऍड पावडर्ड ओर. इथं बेटा मी काय करतोय, ओर टाकतोय, जी पावडर केलेली आहे, चुरा केलेली आहे. ओर म्हणजे काय, जमिनीतून काढलेला मेटॅलिक पार्ट, त्याच्यासोबत इतर इम्प्युरिटीज पण आहेत. मग ही ओर जेव्हा इथे टाकेन, ही सगळी असेंब्ली जी आहे ती इलेक्ट्रॉनिकली कनेक्टेड असणार आहे. जेव्हा मी स्विच ऑन करेल तेव्हा हे ड्रम्स फिरायला लागतील, त्याच्यासोबतचा बेल्ट पण असा फिरायला लागेल. सी, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. व्हॉट इज गोइंग टू हॅपन हिअर, की इथे एक डबा ठेवलाय आपण आणि इथे एक डबा ठेवलाय. जसा जसा आपण इथे टाकलेला जो ओर आहे, बेल्ट समोर समोर येईल. ऍट द सेम टाइम व्हॉट विल हॅपन, ह्याच्यामध्ये असणारा सपोज एक पार्ट मॅग्नेटिक आहे. सपोज मेटल हा मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार आहे आणि ज्या इम्प्युरिटीज आहेत ह्या नॉन मॅग्नेटिक नेचरचे, नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हा पार्ट इथं येईल तेव्हा जो कोणी मेटल किंवा इम्प्युरिटी दोघांपैकी एक जण मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणारा असेल तर मॅग्नेट त्याला स्वतःकडे असा पकडून ठेवेल इथं येईपर्यंत, आणि इथं आल्याच्या नंतर ड्रॉप केल्या जाईल. का, तर जेव्हा हा बेल्ट समोर निघून जाईल, आता पाठीमागे मॅग्नेटचा सपोर्ट नाहीये आणि जे काही मटेरियल इथपर्यंत आलंय आणि मॅग्नेट ज्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार नाही ते इथूनच बाहेर फेकून दिलं जाईल. सो दिस पार्ट इज मॅग्नेटिक असं म्हणू शकतो. जो मॅग्नेटकडे कसा होणार आहे, अट्रॅक्ट होणारा पार्ट तुम्हाला ह्या डब्यामध्येच बघायला भेटेल, आणि जो नॉन मॅग्नेटिक पोर्शन आहे तो दुसऱ्या पलीकडच्या डब्यामध्ये लांब फेकून दिला जाईल. सो बाय धिस मेथड आपण मेटॅलिक पार्ट आणि नॉन मेटॅलिक पार्ट सेपरेट करू शकतो. सो दिस इज नॉन मॅग्नेटिक वी कॅन से. आता आपल्याला हे पण माहिती आहे, काही मुलांच्या मनात हा गैरसमज असू शकतो की सर ऑल द मेटल्स दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. असं नाहीये. ऑल द मेटल्स कॅनॉट बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. ओनली दोज मेटल्स विच आर हॅव्हिंग सफिशियंट नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जास्त क्वांटिटीमध्ये आहेत, तेच मेटल्स जे आहेत ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत असतात. ओके, सो विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक सेपरेशन आपण मेटल आणि इम्प्युरिटीज वेगळ्या करू शकतो. Third method for concentration of ores, it is called as
Froth flotation method. This is very interesting. आता ह्या मेथडची स्पेशालिटी समजून घ्या. कधी वापरायची? फ्रोथ फ्लोटेशन मेथड इज युज्ड फॉर ores having sulfur as impurity. ज्या ओर मध्ये सल्फर ही मेजर इम्प्युरिटी असते अशा केस मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी फ्रोथ फ्लोटेशन मेथड याचा वापर करू शकतो. व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल? वी हॅव टू क्लिअर द कन्सेप्ट. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी समजून घ्यायचे. पुढे जेव्हा 11th आणि 12th चा विषय येईल त्यावेळेस जेव्हा ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या चांगल्या असतील तेव्हा बेटर अंडरस्टँडिंग. सी, ज्याच्यामध्ये सल्फर नावाची इम्प्युरिटी आहे. आता तुम्ही म्हणाल सर सल्फर नावाची इम्प्युरिटी जनरली कशी असते? एक गोष्ट साधं कॉमन एक्झाम्पल सांगतो. चांदी आपण सगळेजण बघतो. चांदीचा वापर खूप दिवस करत गेल्याच्या नंतर इट टर्न्स ब्लॅकिश. चांदी काळी पडलेली दिसते आपल्याला. कशामुळे? इट फॉर्म्स Ag2S which is called as silver sulfide. थोडा जरी ट्रेस अमाउंट मध्ये कमी प्रमाणात सल्फर सोबत त्याचा कॉन्टॅक्ट झाला की ती ब्लॅकिश होते, काळपट दिसते आपल्याला. मग ती रिमूव्ह करण्यासाठी मार्ग माहिती आहेत आपल्याला. ब्रश घ्या, जुना झालेला, खराब झालेला, त्याला पेस्ट लावा, त्याच्याने घासा, पितांबरी वगैरे त्याच्याने घासा. वरचा जो सिल्वर सल्फाइडचा लेअर आहे तो आपण काढून टाकत असतो आणि ती परत शायनिंग नेचरची दाखवते आपल्याला. सो ऑल दिस थिंग्स आर देयर. मग आता फ्रोथ फ्लोटेशन मेथड मध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की त्या मेटल सोबत जी दुसरी इम्प्युरिटी आहे ती कोण आहे? सल्फर आहे. या सल्फर व्यतिरिक्त अजूनही दुसरे इम्प्युरिटीज असू शकतात. सो व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू डू? फ्रोथ फ्लोटेशन मेथड मध्ये एक सिंपल टेक्निक लक्षात घ्या. इन अ कंटेनर वी हॅव टू टेक वॉटर. या कंटेनर मध्ये बेटा वॉटर आहे प्लस ऑइल आपण वापरू शकतो. पाईन ऑइल आपण वापरू शकतो किंवा सरळ आपण केरोसिन रॉकेल वापरू शकतो. तुम्ही म्हणाल सर वॉटर आणि ऑइल एकमेकांमध्ये मिसळत नाहीत ना? नाही मिसळत आहेत म्हणूनच वापरायचे. सी, we have to blow air through it. याच्यातून आपण एअर ब्लो करणार आहेत. हवा त्याच्यातून आपल्याला मध्ये पाठवायची. जितक्या जास्त प्रेशरने तुम्हाला पाठवता येईल एअर तितकं अधिक चांगलं. या व्यतिरिक्त आणखीन एक अरेंजमेंट मी तुम्हाला ऍडिशनली सांगू शकतो. इथं छानपैकी असा एखादा फॅन जो असेल तो आपल्याला बुडवता येईल का बघा, आणि तो फिरवता कसा येईल याच्याकडे लक्ष द्यायचं. Now, why I am doing all these things? नीट समजून घ्या. सपोज जस्ट इमॅजिन की तुम्हाला एखाद्या ग्लास मध्ये ज्यूस देण्यात आला, ऑरेंज ज्यूस आहे और व्हॉट एव्हर फ्रुटी, व्हॉट एव्हर यू मे लाईक, आणि तुम्हाला त्याच्यासोबत एक स्ट्रॉ दिलाय. जस्ट इमॅजिन, ह्या स्ट्रॉचा पर्पज काय असतो? आपण त्याला ओढतो, सक करतो आणि मध्ये जे काही सोल्युशन असेल ते त्या स्ट्रॉ मधनं आपल्या पोटामध्ये जातं. मग जर इन्स्टेड असा विचार करा ना की तुमच्याकडे असणारा स्ट्रॉ आहे, तुम्ही त्याला असं ओढण्याच्या ऐवजी फुकताय, त्याच्यामध्ये हवा सोडताय तुम्ही. यू आर जस्ट ब्लोईंग द एअर विथ द हेल्प ऑफ माउथ. आणि मग जेव्हा तुम्ही फुकाल त्यावेळेस काय होईल? इथून एअर पास होईल, मध्ये बुडबुडे तयार होतील, असा आवाज येईल तुम्हाला, बबल्स फॉर्मेशन दिसेल. ऑब्विसली सेम थिंग आपण या ठिकाणी करतोय. आता हे सगळं कशासाठी? वाय? बिकॉज की ह्या ऑइल प्लस वॉटरच्या मिक्सचर मध्ये मी पावडर केलेली ओर टाकणार आहे, म्हणजे ऑब्विसली मी मेटल प्लस इम्प्युरिटीज याच्यामध्ये ऍड करतोय. व्हॉट इज गोइंग टू हॅपन? सी, हा जो तुमचा मेटल असेल त्याला ऑइल बद्दल अट्रॅक्शन असेल, आणि ह्या ज्या इम्प्युरिटीज असतील याला लेकरांनो अट्रॅक्शन असेल वॉटर बद्दल. ज्या सबस्टन्सला वॉटर बद्दल जास्त अट्रॅक्शन आहे त्याला आपण हायड्रोफिलिक म्हणतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो की इम्प्युरिटीज आर हायड्रोफिलिक इन नेचर, दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स वॉटर. जो तुमचा मेटल आहे तो वॉटरला तितका लाईक करत नाही, म्हणजे तो हायड्रोफोबिक आहे किंवा लिपोफिलिक आहे. लिपिड हा शब्द ऑइल साठी वापरला जातो. मग काय होईल? जेव्हा आपल्याला एअर पास करायची आहे
एअर पास केल्याच्या नंतर काय होणार बेटा की ड्यू टू पॅसेज ऑफ एअर इथं खूप सारा असं एजिटेशन होईल, छानपैकी सोल्युशन असं ढवळून निघेल. जस्ट इमॅजिन एका काचेच्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे, वरचा अर्धा ग्लास मध्ये ऑइल आहे आणि त्याला छानपैकी आपण मिक्स करतोय. तर टेम्पररीली ते थोडा वेळ एकमेकांमध्ये मिक्स होतील, पण जेव्हा त्याला आपण स्टॅग्नंट पकडू, स्टेडी पकडूयात, तेव्हा थोड्या वेळानं वॉटर खाली जाईल, ऑइल वरती राहील. वॉटरची डेन्सिटी जास्त आहे, ते खाली जाऊन सेटल होतं. तसंच आपल्याला करायचंय. हा फॅन सुद्धा त्याच्यासाठीच फिरवायचा आहे जेणेकरून हे सोल्युशन ऑइल प्लस वॉटरचं मिक्सचर चांगलं ढवळून निघालं पाहिजे. तितक्या वेळात काय होईल, मेटल प्लस इम्प्युरिटीज, सगळ्या इम्प्युरिटीज वॉटरमध्ये निघून जातील आणि जो काही मेटल असेल तो ऑइल मध्ये त्या ठिकाणी मिक्स होईल. आता हे खूप जास्त ढवळून काढल्यामुळं तिथं फ्रोथ तयार होईल, फेस तयार होईल, या पद्धतीने आपण त्याला सांगू शकतो. आणि हा फ्रोथ त्याच्यासोबत मेटल आहे. आता मेटल जड आहे, हेवी आहे, बट इट इज नॉट गोइंग टू सेटल ऍट द बॉटम. खरं तर काय व्हायला पाहिजे होतं, मेटल जड असल्या कारणानं तो खाली जाऊन जमा व्हायला पाहिजे होता, पण तसं होत नाही. मेटल फ्लोट्स ऑन द सरफेस अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फ्लोटेशन, तरंगणे. मेटल जड जरी असला तरी तो ह्या फ्रोथ मध्ये, ह्या फेसामध्ये अडकून वरती तरंगतो अँड इम्प्युरिटीज दे गेट डाऊन टू द बॉटम, वी कॅन से. म्हणजे बॉटमला, तळाला आपल्याला इम्प्युरिटीज पाण्याच्या लेअरमध्ये जमा झालेल्या दिसतील आणि वरती असणाऱ्या ऑइलच्या लेअरमध्ये आपल्याला मेटल तरंगताना दिसेल. सो दिस इज ऑल अबाउट फ्रोथ फ्लोटेशन मेथड. आय होप हे सगळं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजलं असेल.